सध्या काय होतंय, आपण 4-5 गोष्टीचा जास्त विचार करतोय, जसं की देर इज अ कॉन्ट्राडिक्शन बिटवीन द प्रोफेशन ऑफ ब्राइड अँड ग्रूम अँड ऑल्सो देर इज अ कॉन्ट्राडिक्शन बिटवीन द एज्युकेशन ऑफ ब्राइड अँड ग्रूम. म्हणजे की ज्याला असं म्हणता येईल की जे ब्राइड आणि ग्रूम येतं किंवा वधू आणि वर येतं, ते आता त्यांचं जर समान प्रोफेशन असेल तर त्यामध्येच लग्न मोस्टली घडून येतं. नमस्कार, मी विनायक पाटील, को फाउंडर ऑफ मराठा लग्न नक्षदा. We have been running this website since last 4 years. We are very dedicated to provide matrimonial services to various regions of Maharashtra, mainly focusing on Maratha community. आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण लग्न का जुळत नाहीत आणि लग्न जुळणं न जुळण्याचे कारण किंवा सध्याच्या परिस्थितीमध्ये जे लग्नाच्या मार्फत जी फसवणूक होतीये आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये जो मध्यस्थ जो दुरावलेला आहे आणि आपण मोस्टली कसं टेक्नॉलॉजीवर डिपेंडंट झालेलो आहे आणि कशा प्रकारे मॅट्रिमोनियल सर्व्हिसेसचा आपण यामध्ये वापर करत आहोत, काय काय फसवणूक आणि काय काय गोष्टी यामध्ये घडत आहेत, त्या लग्नच जुळत नाहीत. सध्याच्या परिस्थितीमध्ये लग्न जुळत नाहीत. सर्वजण त्या गोष्टीमुळे परेशान आहेत. फसवणुकीचे प्रमाण या गोष्टीमुळे मोस्टली वाढत आहे. सर्वजण या गोष्टीमुळे त्रस्त झालेले आहेत. पण नेमके लग्न का जुळत नाहीत, या गोष्टीचे कारण काय, यावर उपाय काय? पूर्वीच्या काळामध्ये आपण पूर्वीच्या काही वर्षा अगोदर आपण लग्नासाठी मध्यस्थ असायचा लग्नाच्या याच्यामध्ये. पण सध्याच्या परिस्थितीमध्ये जर विचार करायचा घेतला तर तो मध्यस्थ कुठेतरी हरवत चाललाय. आपण सध्याच्या परिस्थितीमध्ये मोस्टली लोकांवर किंवा दुसऱ्या गोष्टीवर टेक्नॉलॉजीवर डिपेंडेंट होत चाललेलो आहे. सध्या मॅट्रिमोनियल सर्व्हिसेसचा यूज जास्त प्रमाणात वाढत चाललेला आहे. मॅट्रिमोनियल सर्व्हिसेसमध्ये आपण जास्त प्रमाणात डिपेंडेंट झालेलो आहोत. तर याच सर्व गोष्टीवरती आपण सर्वप्रथम लग्न का जुळत नाही त्यामध्ये जे मोस्टली पहिलं कारण आपण यामध्ये बघणार आहोत ते म्हणजे कॉन्ट्राडिक्शन ऑफ प्रोफाईल. पूर्वी कसं व्हायचं की जे लग्न व्हायचे ते फक्त मुलगा आणि मुलगीमध्येच व्हायचे. पण आता सध्या काय होतंय, आपण 4-5 गोष्टीचा जास्त विचार करतोय, जसं की देर इज अ कॉन्ट्राडिक्शन बिटवीन द प्रोफेशन ऑफ ब्राइड अँड ग्रूम अँड ऑल्सो देर इज अ कॉन्ट्राडिक्शन बिटवीन द एज्युकेशन ऑफ ब्राइड अँड ग्रूम. म्हणजे की ज्याला असं म्हणता येईल की जे ब्राइड आणि ग्रूम येतं किंवा वधू आणि वर येतं, ते आता त्यांचं जर समान प्रोफेशन असेल तर त्यामध्येच लग्न मोस्टली घडून येतं. जर त्यांचं एज्युकेशन सेम असेल तरच त्याच्यामध्ये लग्नाचे चान्सेस जे आहेत ते वाढत येतं. कारण की सध्या कसं होतंय, त्यानंतर मिडल क्लास आणि लोअर मिडल क्लास यांच्यामध्ये कुठेतरी जे आपण फायनान्शियल सिक्युरिटीची गोष्ट करतो त्यामध्ये आढळून येत नाही. त्यामुळेच त्यांचे लग्न या ठिकाणी जुळून येत नाहीत. आणि त्यानंतर सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे अल्कोहोलिझम किंवा ॲडिक्शन, म्हणजे व्यसनधीनतेचे प्रमाण, जे की जास्त या प्रमाणात जास्त वाढ झालेली आहे सध्याच्या, व इतर काही कारण आपण यामध्ये बघू शकतो. तरी या गोष्टीचा आपण विचार पुढच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत.